पालखी सजवण्याचं काम खूप जोरात चालू आहे इथे. मस्त लाइटिंग आणि आहे सगळं. मस्त श्री आई वाघजाई काळकाई खेम टाळकोबा असे 4 देव. एकच आणलेस? हो हो मस्त. मधली नाही लागली. हो हो पासोडा ना. पासोटा. इतना उतरते रे बहुत सावकाश. मी हायचे. हो हो सपोर्ट दिलाय. येऊ दे. बॅटरी पेटवा रे पुढं. दिसलं पाहिजे. फोटोच नाही दिसत. ज्यांना माहिती तरी उभे राहा. बाकी हात लावू नका कोणी. आणि राग मारू नका कोणी. ज्याला माहिती आहे तरी बाकीच्यानी बाहेर थांबा. पालखी सजवायची तयारी चालली आहे इथे. अरे आठपा 9:30 वाजलं. संतोषला मी तेव्हाच तब्येत सांगितलं. पालखी पूर्णपणे सजलेली आहे एकदम मस्त.
मोलाची चाळ मोलाची चाळ.
लेझिम झाली, ढोल ताशा झाला, पालखी नाचवून झाली. आता वेळ आहे गोमूची. तर आता 5 मिनिटात गोमू चालू होईल. ही आपल्या कोकणातली ट्रेडिशनल लोककला आहे. छोटी जत्रा भरले. एक मिनिट लक्ष द्या.
जे जबाबदार कलका खिंबाटोरकर नवलाय झोलाय मुलगंडरने पाय माझी आईशी आजपर्यंत या बिवली गावामध्ये गवलवाडीमध्ये आपला रंग केलेला आहे, घरं घेतलेली आहेत आणि तसंच आज हा लास्टचा कार्यक्रम म्हणून जे जादूगार असा खेळ या ठिकाणी यजमान वाजे यांनी ठेवलेला आहे। तर या कार्यक्रमात त्या कलाकारांना चांगली बुद्धी आणि आशीर्वाद पाठीशी राहावा आणि सर्व आलेल्या मंडळींनी हा शांततेने कार्यक्रम ऐकावा अशी मी सर्व बिवली ग्रामस्थांच्या वतीने नम्र विनंती आणि धन्यवाद देतो आणि वाघजाई मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या आलेल्या कलाकारांना सर्वांना वाघजाई मातेने भरभर असा आयुष्य देऊन त्याचं काम या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्हावा असा मी बोलतो आणि 4 जण सांगतो। मित्रो नमस्कार। मित्रो एक क्षण असा असतो की बरंच काही सांगून जातो। मेंदूच्या कप्प्यातील आठवणी दुर्घटतात पण माझ्या हातचलाखीचे ते क्षण तसेच ताजे टवटवीत भासतात ते क्षण म्हणजेच माझे जादूचे प्रयोग। उपस्थित मित्र हो, मी माझ्या जादुई करिश्म्यातून आपलं क्षणभर मनोरंजन करणार आहे। क्षणभर मनोरंजन करण्याचा हेतू म्हणजे जे जे आपणास ठावे ते सगळ्यांचे द्यावे, म्हणजे जे काही चांगले विचार चांगले गुण आपल्याकडे आहेत ते चांगले विचार चांगले गुण आपण मित्रमैत्रिणी भाऊ बहीण नातेसंबंधी जे जे आपल्याला आवडतात त्या सर्व प्रियजनांना देण्याचा प्रयत्न करावा।
उपस्थित मित्र हो, आपणही माझे घटक आहात, म्हणूनच मी आपल्यासमोर सादर करत आहे रंगतदार मनोरंजक असे जादूचे प्रयोग. जादू हा प्रकार फार प्राचीन काळापासून चालत आलेला प्रकार आहे. पूर्वी या जादूला काळी जादू, भूत, पिशाच, भानामती वगैरे वगैरे नावानं संबोधलं जात होतं. पण विज्ञानानं असं सिद्ध करून दाखवलं की या जगात भूत, भानामती वगैरे काही नाही. आता मी जे प्रयोग आपल्यासमोर सादर करून दाखवणार आहे त्यात केवळ हातचलाकी आणि विज्ञानाचा आधार आहे. तर मित्र हो, या सराव आणि हातचलाकीच्या सहाय्यानं आपलं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आहे. करूया ना कार्यक्रमाला सुरुवात. एक छोटस आपलं घर आहे. ओके, हे बघ उघडून दाखवतो तुला. फक्त तू इथं उभं करायचं एक सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून. याच्यात बसलेला माणूस कुठून बाहेरून पाठवून तर बाहेर पडत नाही ना, हेच फक्त बघायचंय तुला. ओके, तू जवळून हा प्रयोग बघणार आहेस. इथे उभे राहा. छोटस घर आहे आपलं. प्रयोगाचं नाव आहे ट्यूबशॅक बॉय.
फक्त डोक्यात असं युपी बिहारवरनं मुंबईवरनं पुण्यातनं येतात बरोबर ना. मी चिपळूणचाच नुसता नाहीये. मला एवढं समाधान आहे मी माझ्या देवाजवळ कार्यक्रम करतोय. मंडळी मी करमवण्याचा आहे. माझं आडनाव सन्नाक पण पहिल्यापासून चिपळूणमध्ये राहतोय. माझा देव आहे. माझ्या देवासमोर मी माझा कार्यक्रम करतोय. त्यामुळे माझा खूप आज समाधान वाटतंय. धन्यवाद. थम्सअपची जादू बघूया आपण. नक्की तुझ्यासाठी थम्सअप घेऊन येऊ. इथे कुठेतरी स्ट्रॉ ठेवली होती मगाशी. ठीक आहे श्रीतेश हे काय आहे रे माझ्या हातामध्ये बघ. स्ट्रॉ आहे हातामध्ये घे. मस्तपैकी थंडगार थम्सअप घेऊन येतो. ओके थम्सअपच पाहिजे ना तुला. शाबास. बघ आतमध्ये थम्सअप आहे ना कारण जादूगार फसवतात आहे की नाही. तर या बाजूला जर फुंकर मारले तर काय होतं ते बघूया. मार फुंकर. आणि याला अशीच सोडून दिली आणि सगळीकडे फुंकर मारत फिरला तर काय करून टाकेल. काय करून टाकेल. वाट लावून टाकेल ना सगळं. मग काय करायला पाहिजे. याच्या पोटातलं थम्सअप बाहेर काढायला पाहिजे. दक्ष बोरिंग मारणार आहे आणि हा मयांक मदत करणार आहे. दक्ष तू रेडी आहेस ना. मार बोरिंग. हा छोटासा प्रयोग मी सादर करतोय. तुझं नाव काय म्हटलं. कार्तिक. कोणती एक दोरी हातामध्ये घे. फक्त हातात पकडून ठेव. आणि तुझं नाव काय. सोहम. कोणती एक दोरी हातामध्ये पकड. जर सोहमच्या हातातली दोरी कार्तिककडे दिली आणि कार्तिकच्या हातातली दोरी थांब जरा थांब मजाच करायची तुला. थांब जरा काय सांगतो ते आधी नीट ऐक. या घ्या. दोघांनी ओढलं तर काय होईल. नक्की लागेल. पकड जोरात पिळ मार हाताला. ओके दोन्ही घे ना. मी 3 म्हटल्यानंतर जेवढी ताकद असेल तेवढ्या ताकदीनं दोऱ्या ओढायच्या. 1 2 आणि 3. चेक करा दोऱ्या व्यवस्थित. नाव काय त्यांचं. प्रथमेश मोहित. प्रथमेश मोहित यांची नोट आहे. 500 रुपयाची नोट आहे. आणि हा तुझं नाव काय म्हटलं. तो कार्तिक इथे घेऊन आलाय. कार्तिक नोटचा नंबर जरा सगळ्यांना वाचून दाखव. 267294. बरोबर आहे. 267294. कार्तिक याच्यामध्ये एक वस्तू आहे ती जरा बाहेर काढा. काय प्रेझेंट पॉकेट. त्याच्यामध्ये ती नोट टाका. टाकलीस नोट पॉकेट मध्ये टाकलीस ना.
नक्की बघ जरा पॉकेट काढून आहे ना आत खात्री कर बघ की काढून बघ ना तीच नोट आहे काय आहे ना एक काम कर कार्तिक तेच मला जरा पॉकेट बाहेर काढून दे कार्तिक मी पॉकेटमध्ये नोट का भरतो माहितीये अशी लाईटवर पकडल्यानंतर समजते आतमध्ये नोट आहे की नाही कार्तिक मी पॉकेटमध्ये नोट का भरतो माहितीये भारतीय कायद्यानुसार नोट जाळणे हा गुन्हा आहे म्हणून मी त्याला पॉकेटमध्ये पॉकेटमध्ये भरतो भारतीय कायद्यानुसार नोट जाळणे हा गुन्हा आहे बघ अजून उघडून दाखवतो पॉकेट आतमध्ये नोट आहे की नाही आहे ना ओके प्रथमेश नोट कोणाची होती प्रथमेश मोहित यांची इथे घेऊन कोण आलं इथे घेऊन कोण आलं तू घेऊन आला पॉकेटमध्ये भरली कोणी तू भरली जाळली कोणी तू जाळली त्यांना परत कोण देणार मी काही सांगेन आता घरी पैसे माग 500 रुपये मी प्रथमेश काय काका अण्णा काय म्हणत असतील ते मी त्यांचे 500 रुपये खाल्ले हा घरातून पैसे माग जा बस नोट जाळण्याची जादू आवडली सगळ्यांना टाळी होऊन जाऊ देत प्रथमेश मोहित यांची नोट जाळली आणि सगळे टाळ्या वाजवतात काय कराल प्रथमेश नोट कुठे आहे जळली तूच जाळलीस हीच नोट कोणाच्या तरी खिशामध्ये पर्समध्ये पिशवीमध्ये बटव्यामध्ये असेल चेक करा व्यवस्थित बटवा असेल बटवा चेक करा 100% नाही असले तरी 500 ची नोट नव्हती चेक करा हा जरा साईडचा कप्पा उघडा चेक करा तुम्ही काढा पिशवी बाहेर नाहीये बघा ना काढा पिशवी काढली तरी चालेल तुमचीच आहे पिशवी वरून काढा इकडे अडकले खाली खाली इकडे अडकले बघा बक्से में बंद करो जखड़ो चाहे जैसे ठीक आहे गुल होती बघा चेक करा व्यवस्थित ए इकडे ये, कार्तिक या बक्से में बंद करो जखड़ो चाहे आहे कार्तिक नोटचा नंबर जरा वाचून दाखव रे सगळ्यांना सिंह मेरे राजा 129 नोटचा नंबर वाचून दाखव चेक करा 267294. म्हणजे इकडे झाला ग्लास आणि इकडे झाली इथे हात लाव
तर मित्रांनो तुम्ही बघितलात कशा प्रकारे बिवली या गावात शिमगा उत्सव साजरा केला जातो, कशा प्रकारे पालखीची मिरवणूक काढली जाते. तुमच्या पण गावीचा अशा प्रकारे मिरवणूक किंवा काय काढली जात असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी ट्राय करेन तुमच्या पण गावी येऊन असे ब्लॉग्स बनवण्याचं, कारण की मला आवड आहे वेगवेगळ्या गावात जाऊन वेगवेगळी परंपरा दाखवायचा. आय होप तुम्हाला पण हा पण ब्लॉग माझा नक्कीच आवडला असेल. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.